आज आपण अंधश्रद्धेसंबंधी चर्चा करूया। उत्तर प्रदेशामध्ये एक बाबा ज्याच्या सत्संगमध्ये 123 लोकांचा मृत्यू झाला, सुमारे 150 लोक जखमी आहेत। हे बुवा बाबा अधूनमधून तयार होतात, अंधभक्तही तयार होतात। या सर्व बाबीवर सारासार चर्चा करण्यासाठी आज आपण आमचे मित्र अरविंद सोनटक्के, जे रिटायर इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत मोठे, आणि ज्यांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध काम केलेलं आहे। 22 प्रतिज्ञा अभियान त्यांनी चालवलेलं आहे। आणि दुसरे आपले मित्र सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गांगुर्डे, ज्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यावर चांगला अभ्यास आहे, आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं महाराष्ट्रभर काम केलेलं आहे। तर सर्वांना जय भीम, जय भीम, जय विज्ञान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान। तर अरविंद सोनटक्के, मी दोघंही नागपूरचे आहोत, जिथे दीक्षाभूमी आहे, जिथं 22 प्रतिज्ञा दिल्या। विशेष म्हणजे आम्ही विद्यार्थी जीवनापासून मित्र आहोत आणि दोघंही आम्ही विवेकशील आहोत। प्रवीण नाशिकचे आहेत, जिथं काळाराम मंदिर सत्याग्रह झाला आणि ते पण जीवनभर चळवळीमध्ये आहेत। तर मला असं म्हणायचं होतं की हा जो मधून अधून प्रकार होतो, यासंबंधी काय कारणं आहेत की असे मध्येच बाबा तयार होतात, यावर लोकांचा लोंढाच्या लोंढा त्यांच्याकडे जातो। तुम्ही आहे, श्याम मानव आहे, या सर्व मंडळींनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बरेचदा प्रयत्नही केले, परंतु हे प्रकार घडतच राहतात। तर आपण काय यावर मत व्यक्त कराल? हे अतिशय एक चांगला प्रश्न आहे। भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन याची मांडणी आर्टिकल 51A कॅपिटल स्मॉल h मध्ये दिलेली आहे, टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर, आणि त्यातला एक शब्द रिझन म्हणजे टू इन्क्वायर, म्हणजे इन्क्वायरी करा। आता ह्याचा अर्थ आहे की जो सरकारी नोकर आहे, भारताचा नागरिक आहे, प्रशासन आहे, सरकार आहे, यांच्यावर जबाबदारी संविधान टाकली आहे की तुम्ही विवेक जो आहे, विज्ञान आहे आणि सत्य आहे, हे समाजामध्ये रुजवा। आता काय झालं की भाजपचं म्हणजे RSSचं सरकार जे आहे ते तर होलसेल मार्केट अंधश्रद्धेचं, आणि त्यांच्याकडे तुम्ही जेवढे मोठे बाबा तुम्ही लगेच खासदार होणार। यांच्याकडे एक तरी बाबा आहे का की जो म्हणजे खासदार आहे का जो बाबाकडे जात नाही? नाही, बाबा हे सगळ्याच काँग्रेसचं सरकार असतानाही होते। नाही, अगदी बरोबर। माझं म्हणणं आहे की बाबा तर कडे सर्वच जायचे, पण हे आणि पक्षाचा काही फारसा संबंध येत नाही, मला असं वाटतं। नाही, बरोबर आहे, पण आता मी म्हणन किंवा भाजप आणि RSS प्रणित जे आहे, हे लोक अंधश्रद्धे जनतेने राहावे म्हणून याच्यावर इन्व्हेस्टमेंट करावे। आणि त्यातले 2 उदाहरण आहेत। मला सांगा की ज्योतिष विद्याचे कोर्सेस MA PhD सुरू जे भाजपने केलेलं आहे, ते तर ज्योतिष विद्या तर नाहीच आहे ना। आता ते मनुस्मृती पण लागू करायचं। म्हणजे याचा अर्थ भाजपने सुरू केलेलं, बरोबर आहे ना? याचा पक्ष संबंधित आहे, RSSशी संबंधित आहे। दुसरं असं आहे की जे डॉक्टर चार्ल्स डार्विन आहे, ज्यांनी मानवाची उत्पत्ती, उत्क्रांती आणि त्याचा झालेला बदल ह्यावरचं जे 1859ला ग्रंथ लिहिला, त्याला शिकवणे बंद केलाय। म्हणजे जे टेलिस्कोप आहे, दुर्बीण, याचा शोध गॅलिलिओने केला, तो विज्ञान म्हणजे कॉस्मॉलॉजी शिकवायचंच नाही। आणि ज्याचं राहुकेतू माहीतच नाही, पृथ्वीचं पोझिशन माहित नाही, असं विद्या म्हणजे ज्योतिष विद्या शिकवावी। मी 2 तुम्हाला प्रमाण देतो, उदाहरण नाही तर प्रमाण देत आहे। दीज आर नॉट जस्ट एक्झाम्पल, दीज आर एव्हिडन्सेस की RSS प्रणित भाजप या जनतेला अंधश्रद्धेमध्ये ठेवण्याकरता मोठं इन्व्हेस्टमेंट करते, आणि ते सोर्स ऑफ म्हणजे पूर्ण होलसेल मार्केट आहे। RSSचे लोक आणि भाजपचे लोक या जनतेला अंधश्रद्धेत राहणार, तेव्हापर्यंत भाजपचं सरकार येईल। तुम्हाला काय वाटतं प्रवीण, की महाराष्ट्रामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, तर यावर काय भाष्य करणार असेल? आणि या महाराष्ट्रात हे प्रमाण जरा कमी झालेलं दिसतं। महाराष्ट्रामध्ये प्रमाण कमी झालेलं दिसतं, कारण असं की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं आपण म्हणतो, पण प्रमाण कमी हा महत्वाचा मुद्दा आहे। प्रमाण आहे पण ते कमी आहे असं।
प्रमाण असण्याचं कारण संपूर्ण भारतभर आहे, संपूर्ण देशभर आहे आणि महाराष्ट्रात पण आहे. त्याचं कारण असं आहे की इथल्या कल्चरमध्ये त्याची मुळं रुजलेली आहे. इथलं जे कल्चर आहे त्या कल्चरमध्ये ज्यावेळेस आर्यांनी आक्रमण केलं आणि आर्यांनी आक्रमण केल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती इथे बरोबर आणली. सिंधू नदीच्या काठावर वसलेली जी लोक होती ती सिंधुस्थानी होती. मग ते प्रोनाऊन्सिएशन करत करत त्याचं हिंदुस्थान असं झालं. तर त्या आर्यांनी ज्यावेळेस इथे जी काही त्यांची देव वगैरे बाकीच्या गोष्टी आणल्या आणि मग इथे जे क्रांती प्रतिक्रांती हा जो पार्ट आहे त्या क्रांती प्रतिक्रांतीमध्ये त्यांनी काय केलं की त्यांची संस्कृती इथल्या इंडिजिनियस पीपलवर लादली आणि ती इंडिजिनियस पीपलवर लादल्यामुळे काय झालं की इथला जो ओरिजिनल माणूस होता त्याच्यावर बाहेरची संस्कृती लादल्यामुळे जे नाही आहे ते आहे असं जे मुळं रुजली गेली ती अंतर्मनामध्ये, त्याच्यामुळे जे नाही आहे ते आहे हे म्हणणं जे इरॅशनल आहे त्याला आपण मराठीत अविवेकी असं म्हणतो, त्याच्यामुळे हा प्रकार जास्त वाढलेला आहे. त्याचं कारण असं आहे की जे बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक होतात जे नाही आहे ते आहे हे मांडून समोरचा जो नागरिक असतो त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सप्लॉयटेशन करतात. पण ते एक्सप्लॉयटेशन झाले त्याला कळत नाही, कारण त्याला हेच माहिती नसतं जे नाही आहे त्याला आपण स्वीकारतो आहे म्हणून. हा त्याच्यातला महत्वाचा भाग. पण संविधानाच्या आर्टिकल 51 नुसार जे सायंटिफिक टेम्पर सरकारने करायला पाहिजे तो धागा पकडून जसं महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे तसा कायदा इतर राज्यांमध्ये नाही आहे. कर्नाटक राज्यामध्ये तसा कायदा आहे का? महाराष्ट्रामध्ये तसा कायदा आहे. मग तसा केंद्र सरकारने करायला पाहिजे. केंद्र सरकारने खूप अगोदर एक ड्रग्स अँड मॅजिक ड्रग्स अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट आहे, तो आहे ना, तो अपूर्ण आहे. अपूर्ण आहे म्हणजे तो तेवढा ड्रग्स अँड मॅजिक करताच आहे. जसा हा महाराष्ट्रातला जादूटोणा विरोधी कायदा जो आहे तर तो जादूटोणा कायद्याचं नाव खूप मोठं आहे. तर त्याचं महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाच्या वतीनं प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आणि मॉनिटरिंग कमिटी तयार केलेली आहे आणि ती जी PIMC ची कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्या पद्धतीने किंवा अजूनही काम करण्याची गरज आहे त्याच्यावर. म्हणजे समजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृती निर्माण होण्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाहीर सभा घेतल्या तो कायदा समजून सांगण्याकरता किंवा वक्ता शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना तो कायदा नीट समजावा म्हणून शाळा महाविद्यालयामध्ये वक्तांना तयार केलेला आहे. आणि जे या कायद्याचे व्हिजिलन्स ऑफिसर आहेत त्या व्हिजिलन्स ऑफिसरला म्हणजे PI2 CP आणि PI2 SP यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. तसं संपूर्ण भारतभरामध्ये असा केंद्राने कायदा करणं खूप गरजेचं आहे. व्हायला पाहिजे तो कायदा. म्हणजे ह्या कायद्यामध्ये 12 गोष्टी अशा आहेत की त्या जर गोष्टी केलेल्या असल्या तर तुम्ही कायद्याने गुन्हेगार ठरतात आणि अत्यंत क्रांतिकारक कायदा आहे. पण अरविंद आता हा जो हाथरसचं जे प्रकरण घडलं तो बाबा पण अनुसूचित जातीचा आहे आणि त्याचे भक्त पण जास्त बहुजन समाजाचीच होती. म्हणजे 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या आणि बऱ्यापैकी आता उत्तर प्रदेशात पण त्याचा प्रचार झाला तरी सुद्धा हा लोंढा जो आहे तो ह्या अंधश्रद्धेकडेच वळतो. कसं आहे की प्रवीणने अतिशय चांगला मुद्दा मांडला की तो कल्चरचा पार्ट आहे आणि त्याने ते ऍड केलं ना, मी ऍड करतो की बुद्धाचं जे संस्कृती आली बुद्ध संस्कृती त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा, त्याला तपासा. एखाद्या माणसाने सत्य सांगितलं की त्याला सत्य मानू नका. हे जे परिमाण जे त्याच्या बुद्धाने धम्ममध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहिलेले आहे की एखादी गोष्ट स्वीकारायची कशी, हे जे मांडणी झाली मधातल्या काळामध्ये भारतामध्ये चांगले वैज्ञानिक निर्माण झालेत. पण त्यानंतरची जी संस्कृती आली आणि ते संस्कृती म्हणजे आपण म्हणूया की जेव्हा इंग्रज आलेत त्याच्यामध्ये थोडं बहुत सुरू झालं क्वेश्चनिंग ॲटिट्यूड फार महत्वाचा आहे. भारतामध्ये धार्मिक माणूस जातीचा माणूस कसा की त्याने प्रश्न विचारून ना वडिलांना विचारायचं तर कोणालाच विचारायचं. जाती व्यवस्था जी आहे जे मजबूत करण्यात आली त्याचे त्याचे शस्त्र वापरलेत आणि ते पहिलं शस्त्र आहे भाग्य, दुसरं आहे भगवान. आणि भाग्य आणि भगवानाचा जो प्रचार म्हणजे मंदिरे करते, मस्जिदे करते, चर्चे करते, पुजारी करतात, शिकलेले सवरलेले, संविधान मानणारे करतात, न मानणारे करतात. जो भाग्य आणि भगवानचा जो प्रचार आहे की माझ्या भाग्यात जे आहे ते घडत आहे आणि ते भाग्यातलं बदलण्याकरता ते बुवा बाबा मग शॉर्टकट सांगतात. हे जे भक्तिभाव आहे, अंधभक्ती आहे, आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा, जाणीवा ठेवणारा, प्रश्न विचारणारा पाहिजे. खरं म्हटलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये आता सरांनी जसं म्हटलं 51
हा 51 आर्टिकल. 51 आर्टिकल जे आहे भारतीय राज्यघटनेने, ही खूप महत्वाची गोष्ट कंट्रीब्यूट केलेली आहे भारतीय राज्यघटनेने, की वैज्ञानिक दृष्टिकोन हा एस्टॅब्लिश होतो त्याच्यामधनं. म्हणजे भारतीय राज्यघटना ही तुम्हाला वैज्ञानिक बनवते, पण इथल्या संस्कृतीमध्येच पाळमुळं अशी आहेत की ती अवैज्ञानिकतेकडे जास्त. नाही, दुसरं असं दिसते की शासनाच्या स्तरावर हा वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत. खरं आहे. म्हणजे जो समाज अंधश्रद्धेमध्ये आहे, बुवा बाबा देव धर्म हे जे करतो, त्याला त्यापासून प्रवृत्त करणाऱ्या NGO आहेत काही. तसा आपल्या इथे अखिल भारतीय अंधश्रद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती आहे, तशा दुसऱ्या फिरा फेडरेशन ऑफ इंडियन, पण गव्हर्नमेंट काही नाही करत. गव्हर्नमेंटने हा कायदा नाही, गव्हर्नमेंटनी कायदा बनवला, परंतु शाळा कॉलेजेसमध्ये सातत्यानं यासंबंधी कोचिंग करणं, वर्कशॉप घेणं, विद्यार्थ्यांना सांगणं, इथून तो नागरिक तयार होईल, अंधश्रद्धा मुक्त तयार होईल. म्हणजे शासनाने सुद्धा ही जबाबदारी घ्यायला नक्कीच घ्यायला. मी याच्यात ऍड करेल की जेव्हा सरकारी अधिकारी असतो, कर्मचारी असो, हा सरकारी नाही पण जनतेचा नौकर आहे, पण त्यांनी संविधानानुसार वागायला पाहिजे ना. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणची कथा का अलाव करतात? तुम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये पूजापाठ का अलाव करता? तुम्ही ना नमाज पाहिजे ना सत्यनारायणची कथा पाहिजे. तुम्ही तिथे एक कार्यालय सांगा, महाराष्ट्राचं एक कार्यालय जिथे वैज्ञानिकाची जयंती होते. शासकीय कार्यालयामध्ये हे प्रकार नसायलाच पाहिजे, कायद्यानेच नाहीये ते. म्हणजे याचा अर्थ जो सरकारी नौकर आहे, माझ्या असं निदर्शन आहे की पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा सत्यनारायण पूजा होतात. मी म्हणतो जर बिचारा ईश्वर असता तर पोलीस स्टेशनची आवश्यकता असते का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा बरं, जर ईश्वर असता तर पोलीस स्टेशनची आवश्यकता असते का? म्हणजे याचा अर्थ की हे जे सरकारी यंत्रणा आहे आणि त्यातले अधिकारी आणि कर्मचारी आहेत, हे यांनी संविधानानुसार त्यांचे धर्म आपल्या घरात ठेवायचे ना. तुम्ही तिथे पोलीस स्टेशन मध्ये येऊन कशाला सत्यनारायणची कथा करता, गणपती बसवता? हाथरसला काय झालं, ते जे बाबा होते ते पण पोलीस मधून बाहेर पडले होते. तिथे अशी त्यांची मिथक होतं एक, की त्याच्या पायाचे धूळ ही जर आपण लावली किंवा घेतली तर त्याचे सगळे दुःख मुक्त होतात माणसाचे. आणि मग ती धूळ आपल्याला मिळावी यासाठी तिथे गर्दी झाली, त्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाली. असं आहे. आणि याच्यात असं आहे की मला सांगा की धूळ जी आहे ना, मी रिपीट करतो, धूळ जी आहे ना कशाने बनलेली आहे माझ्यापर्यंत सांगतो. एक तर 118 ॲटम्स आहेत. नाही सांगतो ना, अरे बाबा मी सांगत तर सत्य कधी तर चर्चा करावी. बरोबर आहे ना, मी चर्चा हे करत का पिरियडिक टेबल मध्ये जे ॲटम्स आहेत त्याच्यानुसार धूळ बनते. धूळ कुठून आली जर एवढं जरी माहित नसेल, धूळ मध्ये तुमचं भाग्य, नशीब आणि दुःख दूर करण्याची क्षमता कशी असेल, हे क्षमता आहे, दुःख दूर होऊ शकते. याची जी ब्रेन वॉशिंग मशीन आहे, कंडिशनिंग मशीन आहे, ती जी आहे इथल्या धर्मामध्ये आहे. आणि त्या धर्माचा ना जाती रोगवाला धर्म, सर्वच धर्म आहेत त्याच्यात. सर्वच धर्म काय करतात की त्याला विचार करणारा, विवेकाचा प्रश्न विचारणारा, वैज्ञानिक विचार करणारा असा व्यक्ती नाही पाहिजे, त्यांना अंधभक्त पाहिजे. नाही, हा जो एक मध्यमवर्गीय किंवा लोअर कास्ट, लोअर आर्थिक परिस्थितीतला जो विवंचनेत असलेला जो समाज असतो, आता जी गर्दी आपण टीव्हीवर आणि युट्यूबवर बघितली त्या बाबाची, एक साधारण गरीब समाज असा आहे जो विवंचनेत आहे. आणि त्याला कोणीतरी सांगतं बा त्या बाबाकडे गेल्यामुळे असा असा फायदा होतो, आणि तो मग अंधभक्तासारखा तिथे जातो. तो त्या राखेमध्ये काय ॲटम अणू वगैरेचा, हा तर ॲटम प्रोटॉनचा जो त्याच्यापासून खूप दूरचा भाग आहे. आणि त्यामधून ह्या मग अंधश्रद्धा डेव्हलप होतात आणि असे प्रकार होतात, असं एकंदरीत दिसतं. अनेक बाबा येतात, काही बाबा आता अरेस्ट झाले, पकडले, काही बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आहेत, आणि अधूनमधून येतात आणि लोक तिथे गर्दी करतात, पैसे पण देतात आणि गैरप्रकार पण होतात, महिलांशी. अरे तो प्रश्न ते बरं झालं सांगा, पैसे देतात. मी तर म्हणतो भक्तांनी म्हणा की तुझ्या देवाकडून पैसे माग ना.
मी तर म्हणतो भक्तांनी म्हणा अकाउंट नंबर द्यायचा, देवाचा अकाउंट नंबर द्यायचा, ईश्वर गॉड अल्ला यांचा अकाउंट नंबर द्यायचा. हे बाबा तू आमच्याकडून नोट कशाला घेतो, डायरेक्ट देवाकडून अकाउंट मध्ये घे ना. म्हणजे तो नरेंद्र मोदी अकाउंटला 15 लाख देत नाही, यांचा देव एक नोट देत नाही, एक पैसा देत नाही, आणि मूर्खासारखं त्याच्याकडून पैशाची अपेक्षा करायची. ह्याच्यात आपण विचार कुठे करतो? आपल्याला पण मला विचारशील असं व्यक्ती वाटतं पाहिजे. की बुद्धिझमचा जर चांगल्या प्रकारे प्रचार झाला तर हा प्रकार कमी होईल. आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे की महाराष्ट्रामध्ये जो बुद्धिस्ट बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यामुळे इथं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी खरं आहे. ऍटलिस्ट एका कम्युनिटीनी नक्कीच. जो धर्म स्वीकारल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे. जसं तुमचं अगदी बरोबर आहे. तो असा बुद्धिस्ट अप्रोच जर सगळ्या लोकांनी स्वीकारला तर तिकडे सुद्धा बाकी स्टेटमध्ये हा प्रकार होणं कमी होईल. नाही तर तुम्ही जे म्हणता ते म्हणजे मगाशी बोललो मी, बुद्धिझम इज नथिंग बट रॅशनलिझम. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, बुद्धिझम इज नथिंग बट रॅशनलिझम. जेव्हा बुद्धाचं जीवनात आपण स्वीकारतो तेव्हा तो अशा भोंदूगिरी, चमत्कार, अवैज्ञानिक याच्या संस्कृतीपासून, विचारापासून, संस्कृतीपासून तो स्वतःला मुक्त करतो. आता 22 प्रतिज्ञा प्लस पंचशील प्लस अष्टांग मार्ग एवढं त्याने अडॉप्ट केलं की तर जीवनात क्रांती झाली. पूर्ण जगाला रॅशनलिझम भारतातून दिला गेलेला हेच लोकांना माहिती नाहीये. 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ म्हणजे मला असं आपल्या चर्चेचं कन्क्लुजन करताना असं वाटतं की आपण बुद्धिझमकडे जर गेलो नक्कीच किंवा हा देश जर बुद्धिझमकडे गेला तर हे प्रकार कमी होतील. मुळामध्ये हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं सारा भारत बौद्धमय करेल. हा. त्याचा अर्थ कट्टर बुद्ध धम्मवाला धर्म नाही, कट्टर बुद्ध धर्मवाला बुद्ध धर्म नाही, पण या देशातील विचारशील, विवेकशील, करुणाशील मानव या देशात निर्माण व्हावा. अल्बर्ट आईन्स्टाईन सारखे, डॉक्टर चार्ल्स डार्विन सारखे वैज्ञानिक निर्माण व्हावे. प्रत्येक घरातून वैज्ञानिक निर्माण व्हावा. आणि जातीचं जे शोषण करणारी व्यवस्था आहे, जाती रोगवाला जो धर्म आहे, धर्माचं नाव कशाला घेऊ, प्रत्येकाला माहित आहे ना, जाती रोगवाला धर्माचं नाव. तर तो जाती रोगवाला धर्म हे अंधश्रद्धेचं मूळ असल्यामुळे या देशाला जर औषध आहे सर्व रोगापासून, दुःखापासून, ते तथागत बुद्धाचा, समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, अष्टांगिक मार्गाचा आणि पंचशिलेचा आणि त्यासोबत दिलेल्या 22 प्रतिज्ञा. 22 एक वाक्य सांगेन, 22 प्रतिज्ञा जे आहेत ते कोणा धर्माच्या विरुद्ध नाही, पण ज्या ज्या धर्मांनी जाती या रोगाला, बेड्यांना, जाती नावाच्या बेड्यांना पवित्र केलं, अशा सर्व बेड्या तोडण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. म्हणून या देशामध्ये जर मानव क्रांती जर व्हायची असेल, विचारांची, विवेकाची आणि विज्ञानाची क्रांती व्हायची असेल तर निश्चितच बुद्ध धम्म अतिशय क्रांतिकारक, जीवन ना बदल करणारा आहे. आणि तो निराशेपासूनही दूर होईल आणि मृत्यूचं सुद्धा वेलकम करेल आणि पार्टी देईल. छान चर्चा झाली. इथे आपण थांबूया. जय भीम. धन्यवाद. जय भीम, जय विज्ञान. अनिल वैद्य या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायसाठी बेल बटनचा आयकॉन दाबा.